कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। कुणकेश्वर यात्रेला उत्साहात सुरुवात। दक्षिण कोकणची काशी गजबजली। भाविकांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात। गोव्यात शिवभक्तीचा मोठा सोहळा। गोवेश्वर मंदिर भाविकांसाठी सज्ज। नरेंद्राचार्यजी महाराजांच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन। पनवेलमध्ये भाजपचे जोरदार आंदोलन। हर्षवर्धन सकपाळ यांचा तीव्र निषेध। शिवरायांचा अवमान सहन करणार नाही, काँग्रेस नेत्यांवर ठाकूर यांची टीका। आणि सावित्री नदीपात्रात आढळला मृतदेह। दादली पुलाखाली घडली मोठी घटना। मृत वैशाली मांढरे असे महिलेचे नाव। महाड शहर पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पाहुयात सविस्तर वृत्त। दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील महाशिवरात्री उत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। पुढील 3 दिवस चालणाऱ्या भव्य यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक कुणकेश्वरामध्ये दाखल होतात। भाविकांच्या सोयीसाठी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून टाकण्यात आला आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात सुगंधी फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली असून भक्तांना श्रीदेव कुणकेश्वराचं दर्शन सुलभतेनं घेता यावं यासाठी दर्शन मंडपात शिस्तबद्ध रांगेची व्यवस्था केली गेली आहे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे। भाविकांच्या गर्दीचं योग्य नियोजन करण्यासाठी देवस्थान आणि प्रशासन सज्ज आहे। अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या पवित्र तीर्थक्षेत्रावर भक्तीचा महापूर ओसंडून वाहत असून सगळीकडे हर हर महादेवचा जयघोष घुमतोय। या यात्रेचे औचित्य साधून प्रशासनाने भाविकांना सर्व सुविधा पुरवण्याचा मानस व्यक्त केलाय। श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी मोठी यात्रा भरते आणि यावर्षी शासकीय पूजेचा मान मिळाला। पहिल्यांदाच ही पूजा करायला मिळाली। नक्कीच खूप आनंद होतोय आणि खूप छान वाटत आहे। एक वातावरण भाविकांचं आणि खूप सुंदर वातावरण इथं तयार झालेलं आहे। शासकीय अधिकारी म्हणून किंवा इथल्या प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख म्हणून इथे सर्व यात्रा एक व्यवस्थितपणे पार पडावी याचं आम्ही सर्व आयोजन केलेलं आहे आणि सर्व भाविकांना मी त्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते। प्रशासन आणि कुणकेश्वर मंदिर ट्रस्ट याच्यामध्ये पहिल्यापासून एक समन्वय होता। जवळपास 3 ते 4 आमच्या आढावा मीटिंग वेगवेगळ्या स्तरावरती झाल्या। माननीय पालकमंत्री महोदयांनी देखील याचे आढावा मीटिंग घेतल्या होत्या आणि ते ज्या काही व्यवस्था लागतात त्याच्यासाठी महसूल प्रशासन असेल, जिल्हा परिषद प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, सर्व प्रकारची तयारी इथे केलेली आहे। त्याच पद्धतीने आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने देखील सर्व विचार आम्ही केलेला आहे आणि जे काही आरोग्य यंत्रणा असेल किंवा फायर अग्निशमन विभाग असेल, आपत्तीचे वेगवेगळे स्वयंसेवक आम्ही इथे डिप्लॉय केलेले आहेत। त्याचप्रमाणे ड्रोनद्वारे सर्व्हिलियन्स आणि सॅटेलाईट फोन्सचा जास्तीत जास्त वापर हे यावेळेस आमचं वैशिष्ट्य ठरेल। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर गोव्यातील जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या गोवा पीठात एक ऐतिहासिक सोहळा पार पडला। महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येचं औचित्य साधून शेकडो भाविकांनी हिंदू धर्मात प्रवेश केला। या भव्य कार्यक्रमात स्वतः जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज उपस्थित होते। त्यांच्यासोबतच आखाडा परिषदेतील अनेक दिग्गज साधुसंतांची विशेष आणि वंदनीय उपस्थिती या सोहळ्याला लाभली। हा संपूर्ण धर्मप्रवेश सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक हिंदू धर्मशास्त्रातील विधीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने पार पडला। धर्मांतरित झालेल्या नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने या पवित्र विधीमध्ये आपला सहभाग नोंदवला। यावेळी उपस्थितांनी केलेल्या जयघोषाने आणि मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता। समाजात हिंदू धर्माचा प्रसार आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा विशेष उपक्रम राबवण्यात आला। शेकडो कुटुंबांनी स्वइच्छेने आपल्या मूळ धर्मात परतण्याचा मोठा निर्णय घेतल्याने भाविकांमध्ये चैतन्याचं वातावरण पाहायला मिळालंय। या ऐतिहासिक सोहळ्यामुळे आता संपूर्ण धार्मिक क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे। महाशिवरात्रीच्या अत्यंत पावन आणि मंगलमयी पर्वात गोव्यामध्ये आज भक्तीचा एक अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळाला। आजच्या शुभ मुहूर्तावर गोव्यातील गोवेश्वर शिवमंदिराचे भव्य लोकार्पण सोहळा
अत्यंत मंगलमयी वातावरणात संपन्न झाला। या ऐतिहासिक आध्यात्मिक कार्यक्रमासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांची उपस्थिती लाभली असून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील या सोहळ्यास आवर्जून उपस्थित आहेत। विशेष म्हणजे आखाडा परिषदेतील अनेक दिग्गज साधू संत आणि महंतांच्या पवित्र उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरामध्ये एक वेगळेच आध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले। गोव्यातील हे नूतन शिवमंदिर केवळ कलेचा आणि स्थापत्यशास्त्राचा एक सुंदर नमुना नसून ते आगामी काळात तमाम शिवभक्तांच्या श्रद्धेचं मोठं केंद्र ठरणार आहे। पहाटेपासूनच हजारो शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली असून संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषानं भक्तिमय झाला। या मंदिरामुळे गोव्याच्या धार्मिक पर्यटनाला देखील मोठी चालना मिळणार आहे। हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमी गोव्यात मोठ्या संख्येने दाखल झाले। राजापूर तालुक्यातील जागृत आणि अत्यंत प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धूत पापेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली। पहाटेच्या मंगलमय काकड आरतीपासूनच शिवभक्तांची दर्शनासाठी मैलोनमैल लांब रांग लागल्याचं पाहायला मिळालं। हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर आणि राजापूर शहर दुमदुमून गेलं होतं। मंदिरात विशेष रुद्राभिषेक, दुग्धाभिषेक आणि भव्य महाआरतीचा नेटकं आयोजन करण्यात आलं होतं। दिवसभर चाललेल्या भजन कीर्तन आणि हरिनाम सप्ताहामुळे वातावरणात आध्यात्मिक ऊर्जेचा संचार झाला। प्रशासनाच्या वतीनं सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। भवानी मित्र मंडळ आणि पंचायत समिती सदस्य अभिजित गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी मोफत खिचडी आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती। स्थानिक स्वयंसेवकांनी दिवसभर सेवा देत या सोहळ्याला शिस्तबद्ध स्वरूप दिलं। श्रद्धेच्या या महापर्वावर धूत पापेश्वर चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटला होता। भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा त्रिवेणी संगम यावेळी पाहायला मिळाला। दक्षिण रायगडमध्ये महाशिवरात्रीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे तसेच महाडमधील शिवकालीन श्री वीरेश्वर मंदिर परिसरात पहाटेपासूनच विधिवत पूजा, अभिषेक आणि आरती सुरू करण्यात आली। हर हर महादेवच्या गर्जनांनी मंदिर परिसर दुमदुमून गेलं। महाड तालुक्यातील माझरी, बीरवाडी आणि मल्लिकार्जुन मंदिर आदी ठिकाणीही भक्तांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। यावेळी मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी दाखल झाले। विशेष म्हणजे शिवकालीन वीरेश्वर मंदिरात आजपासून 5 दिवसांच्या छबिना उत्सवाला सुरुवात झाली आहे। या पारंपरिक जत्रेमुळे महाड शहरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनानं देखील आवश्यक ती खबरदारी घेतली आहे। रायगडच्या श्री हरिहरेश्वर मंदिर येथे पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली। स्वयंभू पिंडीच्या दर्शनासाठी हजारो शिवभक्तांनी लांब रांगा लावल्या। हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट, रोषणाईनं उजळून निघाला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रासह इतर राज्यातून भाविक मोठ्या संख्येनं हरिहरेश्वराच्या दर्शनासाठी दाखल झाले। मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी सुयोग्य व्यवस्था करण्यात आली असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। महाशिवरात्रीमुळे हरिहरेश्वर परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण पाहायला मिळत आहे। रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये श्री वीरेश्वर महाराज छबिना उत्सवाला महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। वीरेश्वर महाराजांची बहीण असलेल्या गावदेवी जाखमाता मंदिरातून या पारंपरिक पालखी मिरवणुकीचे मोठ्या थाटामाटात प्रस्थान झाले। सकाळी विधिवत पूजा अर्चा आणि प्रार्थना करून हा छबिना उत्सव निर्विघ्नपणे आणि आनंदात पार पाडण्यासाठी समस्त भाविकांनी मनोभावे साकडे घातले। या भव्य मिरवणुकीत पावा, झेंडाधारी मानकरी, वेशधारी गोंधळी आणि शहरातील प्रत्येक आळीतून सहभागी झालेले आखाडे आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत। ढोल ताशांच्या गजरात आणि सनई चौघड्यांच्या सुरावर लेझिम पथकांसह भाविक मंत्रमुग्ध होऊन नाचताना पाहायला मिळाले। उंच उंच सासणकाठ्या खांद्यावर पेलत त्या नाचवणारे भाविक या सोहळ्याची शान वाढवत आहेत। संपूर्ण महाड शहर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचं पाहायला मिळालं। मिरवणुकीत तरुणाईचा जल्लोष ओसांडून वाहत होता। उत्सवादरम्यान वाहतुकीला अडथळा होऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महाड पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला। भक्तगणांच्या अमाप गर्दीमुळे महाडचा कानाकोपरा पूर्णपणे भक्तिमय झालाय।
रायगड जिल्ह्यातील नवशी येथील स्वयंभू शिवमंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीचा सण अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा केला गेला। निसर्गाच्या कुशीत वसलेले हे सुंदर गाव आणि गावाच्या प्रवेशद्वारावरच असलेले हे देखणं मंदिर सध्या पर्यटकांसह भाविकांच्या आकर्षणाचं मुख्य केंद्र बनलंय। या पुरातन मंदिराचे सौंदर्य आणि सभोवतालचा निसर्ग कोणत्याही भाविकाचे मन प्रसन्न करण्यासाठी पुरेसा आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं केवळ स्थानिक नागरिकच नव्हे तर मुंबई, पुणे आणि इतर अनेक दूरच्या शहरांमधून हजारो भाविक दर्शनासाठी दरवर्षी आवर्जून हजेरी लावतात। भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने विशेष आणि चोख व्यवस्था केली असून पहाटेपासूनच मंदिराबाहेर दर्शनासाठी लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण नवशी परिसर दुमदुमून गेला असून भक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। हे स्वयंभू मंदिर आध्यात्मिक शांतता आणि नैसर्गिक सौंदर्याचा एक अद्भुत संगम आहे। पेण तालुक्यात महाशिवरात्रीचा सण अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात साजरा झाला। 15 फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच परिसरातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। कासारतळे येथील श्री गौतमेश्वर मंदिरात हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण वातावरण भारून गेले होते। भाविकांनी महादेवाला बेल, फुले आणि फळं अर्पण करून मनोभावे पूजा केली। शहरातील मुख्य मंदिरामध्ये रुद्राभिषेक आणि विशेष महापूजेचं भव्य नियोजन करण्यात आलं होतं। आकर्षक विद्युत रोषणाई आणि सुगंधी फुलांच्या सजावटीनं मंदिरे उजळून निघाली होती। अनेक ठिकाणी रात्रभर भजन, कीर्तन आणि पालखी सोहळ्यांचा कार्यक्रम पार पडला। या उत्सवाचाच एक भाग म्हणून सोमवार 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता श्री गौतमेश्वर मंदिर येथे साई सेवकांतर्फे एक भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। साई मंदिर समिती आणि महेश म्हात्रे यांनी या सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं। यामुळे पेणमध्ये नवचैतन्य, आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। सर्व शिवभक्त मिळून, साई भक्त मिळून श्री क्षेत्र गौतमेश्वर मंदिर या ठिकाणी श्री महाशिवरात्रीचं आयोजन करत असतोय। त्याच निमित्ताने आज या ठिकाणी श्री मोहनशेठ शहा यांच्या वतीने साबुदाणा खिचडीचं वाटप चालू आहे। त्याचबरोबर उद्या सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी या ठिकाणी महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलं आहे। तरी सर्व पेणवासियांनी दुपारी उद्या ठीक 12 वाजता या ठिकाणी महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेण्याकरता उपस्थित राहायचं आहे, ही आपणा सर्वांस नम्रतेची विनंती। मंडणगड तालुक्यातील मापळ पंचक्रोशीचे ग्रामदैवत आणि उपज्योतिर्लिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री स्वयंभू अपरेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला। या निमित्तानं मंदिरामध्ये पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। पंचक्रोशीतील विविध वाड्यांतून निघालेल्या दिंड्या या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरल्या। उत्सवादरम्यान शिवलीला, ग्रंथपारायण आणि हरिपाठ यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे सुंदर आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून दर्शन घेतले। यामध्ये नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य प्रणाली चिले, युवासेना कार्यकारिणी सदस्य चेतन सातोपे आणि विभाग प्रमुख इरफान बुरुणकर, संदेश चिले आणि संतोष पार्टे यांचा समावेश होता। श्रद्धेचा हा महाकुंभ पाहून संपूर्ण परिसर शिवमय झाला होता। भाविकांच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला असून प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला। या उत्सवामुळे महाप्रळ परिसरात सध्या उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय। खेड येथील महाड नाका परिसरातील लाईट हाऊसमध्ये महाशिवरात्र महोत्सवाचा दिमागदार सोहळा उत्साहात पार पडला। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या खेड आणि मंडणगड सेवा केंद्रामार्फत या विशेष सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। महोत्सवाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात शिवध्वजारोहण आणि 90 दीप प्रज्वलित करून करण्यात आली। यावेळी सर्व देवतांचा रचिता एक शिव हा वैश्विक संदेश देणाऱ्या आध्यात्मिक प्रदर्शनाचं उद्घाटन देखील मोठ्या थाटात पार पडले। उद्योजक अमोल बुटाला आणि सुनील विंचू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। ब्रह्मकुमारी गीता बहन यांनी प्रदर्शनातील चित्रांद्वारे ईश्वरीय ज्ञानाची सविस्तर माहिती दिली, तर व्हॅल्यू गेम्स या माध्यमातून नागरिकांना जीवनमूल्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले। हा महोत्सव मंडणगड तालुक्यातील विविध गावातही साजरा करण्यात आला आहे। सत्य ज्ञान जाणून आत्मपरिवर्तन साधण्यासाठी सर्व भाविकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे।
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। महाड शहरालगत असलेल्या दादली पुलाखाली सावित्री नदीच्या पात्रात वैशाली विजय मांढरे या महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला। वैशाली मांढरे या महाडमधील शिरगाव येथील रहिवासी होत्या। स्थानिकांच्या प्राथमिक माहितीनुसार त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा सध्या घटनास्थळी रंगली आहे। समुद्राची भरती असल्याने सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती। अशा वेळी हा मृतदेह तरंगताना काही नागरिकांना दिसला। या घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला। सध्या हा मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतात। मृत वैशाली मांढरे यांच्या टोकाच्या निर्णयामागे नेमकं काय कारण होतं याचं सत्य पोलीस तपासानंतरच समोर येईल। महाड शहर पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणातील प्रत्येक पैलूचा गांभीर्याने तपास केला जातोय। हर्षवर्धन सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी केली आहे। संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे। या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी पनवेलमधील शिवाजी महाराज चौकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी भव्य आंदोलन केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। विशेष म्हणजे आक्रमक झालेल्या महिलांनी हर्षवर्धन सकपाळ यांच्या प्रतिमेला चपला मारून आपला तीव्र संताप व्यक्त केला। शिवरायांचा कोणताही अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही असा सज्जड इशारा देखील यावेळी देण्यात आला। यावेळी आमदार ठाकूर यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली आहे। आगामी शिवजयंतीला काँग्रेस नेते जिथे उपस्थित असतील तिथून आम्ही लांब राहू असा टोला त्यांनी लगावलाय। मालेगाव महानगरपालिकेत टिपू सुलतान यांचा फोटो लावण्याचा प्रकार हा निर्लज्जपणाचा कळस असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। संबंधित व्यक्तीने तातडीने माफी न मागितल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन या काँग्रेस पक्षाच्या या दुतोंडीपणा आणि काँग्रेस पक्षाचा निर्लज्जपणा याचा धिक्कार इथं आज केलेला आहे। खरं तर महाशिवरात्रीचा दिवस आहे। प्रत्येकाला आपापल्या आराध्य दैवताची शिवशंभूंची इथं या ठिकाणी आराधना करायची आहे, पण झालेला प्रकारच इतका धिक्कारार्थ आहे की त्यामुळे प्रत्येक आज हिंदू समाजातला कार्यकर्ता पेटून उठलाय आणि तो धिक्कारासाठी आज या ठिकाणी जमलेला। आज देखील हर्षवर्धनांनी ट्विट केलेलं आहे की जुन्या संविधान पुस्तकावरती टिपू सुलतान आणि महाराजांचा फोटो आहे, तर भाजपाने आम्हाला इतिहास शिकवू नये। नाही, ठीक आहे, जुन्या संविधानाच्या पुस्तकावरती फोटो आहे काय आहे यापेक्षा जास्त आम्हाला ज्या क्षणाला कळतं हर्षवर्धन सकपाळ हा गद्दार आहे, त्या क्षणाला आम्ही हर्षवर्धन सकपाळला गद्दार म्हटलंच पाहिजे। टिपू सुलतानाच्या विषयी इतिहासाचे कितीतरी दाखले आहेत की त्यांनी जबरदस्तीनं हिंदूंची धर्मांतर केले। टिपू सुलतानाविषयी दाखले आहेत की त्यांनी जिंकलेल्या राज्यामधल्या हिंदू राजे सरदार यांच्या घरातल्या महिलांना हे आपल्या जनानखान्यामध्ये समाविष्ट करून घेतलं। सरदारांमध्ये एखादी चीज वस्तू असल्याप्रमाणे वाटलं ही या देशाची संस्कृती नाही। टिपू सुलतान हा या देशाशी नातं सांगू शकत नाही, केवळ त्याचं राज्य वाचवण्यासाठी तो कोणाविरुद्ध लढला आणि म्हणून 2 ब्रिटिश इतिहासकारांनी त्याच्याविषयी चांगलं लिहिलं म्हणून तो मोठा ठरत नाही, तो या ठिकाणी महान ठरत नाही। त्याची लायकी ही या आमच्या आराध्य दैवताशी तुलना करायची बिलकुलच नाही आणि म्हणून आम्ही धिक्कार करणारच। बीड जिल्ह्यातील परळी येथे पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित मेगा एक्स्पोला मोठी उत्सुकता पाहायला मिळाली। या प्रदर्शनाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली। यावेळी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी जगातील सर्वात कमी उंचीच्या राधा या म्हशीची विशेष पाहणी करत तिच्या गिनीज बुकमध्ये झालेल्या नोंदीबाबत माहिती घेतली। विविध पशुधन जातींचे स्टॉल्स आणि आधुनिक तंत्रज्ञान तसेच पशुपालकांसाठी मार्गदर्शन उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली। राज्य सरकार पशुपालकांच्या समृद्धीसाठी तसेच दर्जेदार पशुधन वाढीसाठी सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। खेड शहरातील कॅन्सर प्रबोधन यात्रेअंतर्गत आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कॅन्सरविषयी जनमानसात जनजागृती करणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे हा होता। या प्रसंगी खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला आणि उपनगराध्यक्ष सतीश चिकणे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। मुख्य वक्ते डॉक्टर अविनाश सावजी यांनी आरोग्यदायी जीवनशैली या
विषयावर सखोल मार्गदर्शन करताना योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केलं. विशेष म्हणजे ज्या व्यक्तींनी कॅन्सरवर यशस्वीपणे मात केली आहे त्यांच्या प्रेरणादायी अनुभव कथनानं उपस्थितांच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण झाला. खेड तालुका पत्रकार संघ आणि लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे या उपक्रमाला मोठी गती मिळाली. नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला असून समाजात आरोग्याप्रती सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी असे प्रयत्न सातत्याने व्हावेत असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. कॅन्सरचं त्यावेळेस कोणीतरी सांगितलं की तुम्ही टाटा मेमोरियलला जाऊन घ्या. तिथं गेल्यानंतर निदान झालं आणि निदान कसं आलं की पूर्ण शरीरामध्ये कॅन्सर पसरला आहे. भारतातली एकमेव युनिव्हर्सिटी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची दिलेली आहे. त्याचे फाउंडर व्हाईस चान्सलर पद्मभूषण डॉक्टर शिवसरी त्यांचे पुस्तक आहे नो युअर बॉडी, हिंदीमध्ये मराठीत पण आहे. यूट्यूबमध्ये पाहिलं नाव काही तुम्हाला रेफरन्सेस पण सांगणार. असं प्रोग्राम बघत नाही जे काय संशोधनाने सिद्ध झालं ते दिग्गज लोकांनी सांगितलं त्यांना जग मानते. त्यांचं डॉक्टर शिवसरे त्यांची हिंदीमध्ये व्हिडिओ मराठी इंग्लिशमध्ये आहे ते सांगायचं जरूर ऐका. कारण का कॅन्सरबाबत जनजागृती आहे ती व्हायला हवे. तर हा जीवघेणा कार्यक्रम म्हणजे जीवघेणा आजार आहे मी मानते. कारण आता दादांनी सांगितलं दादांनी की माझ्या घरात 10 जण मनाने जर स्ट्रॉंग असेल माणूस तो कुठूनही कसाही व्यवस्थित होऊ शकतो. कारण हा माझा अनुभव आहे. मी जेव्हा लास्ट स्टेजला कोरोनाच्या होते तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की हा पेशंट जाणार. खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS महाविद्यालयात बुक्स माय व्हॅलेंटाईन ही अत्यंत अभिनव संकल्पना राबवत व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाद्वारे वैयक्तिक प्रेमापेक्षा ज्ञानावरचं प्रेम अधिक शाश्वत असतं असा मौलिक संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. या विशेष कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक अमोल बुटाला, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता औटी आणि ग्रंथपाल डॉक्टर राजेश राजम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पुस्तकांवर आधारित अतिशय आकर्षक पोस्टर्स तयार करून वाचनाचं महत्त्व सर्वांना पटवून दिलं. विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी पुस्तकांना प्रेमबंध बांधून त्यांच्याशी असलेलं आपलं अतूट भावनिक नातं जाहीरपणे व्यक्त केलं. आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या वाढत्या प्रभावामुळे वाचन संस्कृती लोप पावत असताना असे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी आणि ग्रंथालयाविषयी आत्मीयता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. ग्रंथालयातील या सकारात्मक वातावरणामुळे विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत ज्ञानाशी नाते जपण्याचा खंबीर संकल्प केला. डॉक्टर राजेश राजम यांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचालन केलं. ICS कॉलेज लायब्ररीमध्ये श्री राजम सरांनी एक फार इनोव्हेटिव्ह एक चांगली कल्पना आणलेली आहे की व्हॅलेंटाईन डे साजरा विद्यार्थ्यांनी कसा करावा. तर त्यांनी बुक्सना त्यांचं व्हॅलेंटाईन करावं आणि त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी नोट लिहावी. इथे आता मी एक छोटासा कार्यक्रम केला ज्याच्यामध्ये बुक्सना स्टुडंट्सनी रिबन बांधल्या आणि व्हॅलेंटाईन डे साजरा केला. अतिशय कल्पना चांगली आहे. राजन सर आणि औटी मॅडम प्रिन्सिपल यांचे याबद्दल अभिनंदन. आपल्याकडे जगभरामध्ये आज 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे साजरा होतोय. परंतु हा उपक्रम साजरा होण्यामागचा उद्देश आणि आमच्या महाविद्यालयात आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आम्ही जो उपक्रम सादर करतोय ह्याच्यामध्ये खूप फरक आहे की आपल्या विद्यार्थ्यांनी पुस्तकांचं जे ते त्यांच्याबरोबर असणारं नातं जे कुठेतरी कमी होत चाललेलं आहे त्या पुस्तकांजवळ त्यांनी मैत्री करावी, त्यांच्याबरोबर आपलं नातं जोडावं या हेतूने आम्ही आजचा हा बुक विथ व्हॅलेंटाईन डे अशा प्रकारचा एक उपक्रम राबवलेला आहे. आणि त्या उपक्रमासाठी आमच्या महाविद्यालयातील लायब्ररीयन प्राध्यापक डॉक्टर राजेश राजम सर यांनी हा उपक्रम आयोजित केलेला आहे. त्यांचं मी अभिनंदन करते. आपल्या ग्रंथालयामध्ये जो बुक्स माय व्हॅलेंटाईन्स हा जो उपक्रम राबवला आहे तो अतिशय सुंदर होता. असेच इनोव्हेटिव्ह उपक्रम आपल्या विद्यालयामध्ये नेहमीच साजरे होत असतात ग्रंथालयाच्या माध्यमातून आणि आम्ही सर्व विद्यार्थी त्यांचा चांगल्या प्रकारे फायदा घेत असतो. असेच उपक्रम आपल्या महाविद्यालयात साजरे होत राहतील. त्याचप्रमाणे ह्या उपक्रमांमुळे माझ्यासारखे अधिक वाचक
आपल्याला मिळतील, कारण आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आणि चालत्या फिरत्या युगामध्ये मोबाईल आणि सोशल मीडियामुळे बरेचसे वाचक कमी झालेले आहेत. या उपक्रमांमधून आपल्याला नक्कीच वाचक मिळतील हीच एक मोठ्या प्रमाणाचा विश्वास मी इथे व्यक्त करतो. त्याचप्रमाणे असेच उपक्रम आपल्या महाविद्यालयाने वारंवार वर्षभरामध्ये राबवत राहावेत. रत्नागिरीत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. मराठी साहित्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी राज्यात लवकरच अनुवाद अकादमी स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून मराठी साहित्याचे हिंदी, तमिळ आणि कन्नडसह इतर प्रमुख भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी शासनातर्फे विशेष निधी दिला जाईल. तसेच परदेशातील मराठी मुलांसाठी पुढच्या वर्षापासून ऑनलाईन मराठी शिक्षण उपक्रम सुरू करण्याची ग्वाही त्यांनी दिली. मराठी भाषा विभागासाठी 265 कोटींचा निधी मंजूर असून काश्मीरमध्ये देखील मराठी पुस्तकांचं गाव उभारलं जाणार आहे. जेएनयूमध्येही मराठी अध्यासन केंद्र कार्यान्वित झाले. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अमराठी व्यक्तींना सहज मराठी बोलता यावं यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. या सोहळ्याला साहित्यिक विश्वास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषेचे वैभव वाढवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं यावेळी सामंत यांनी सांगितलं. नागपूरमध्ये श्रीमंत श्री रघुराजे भोसले स्मृतिप्रित्यर्थ राजरत्न पुरस्कार 2026 वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या दिमाखदार कार्यक्रमाला अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉक्टर मुधोजीराजे भोसले यांनी या विशेष सोहळ्याचं नियोजनबद्ध आयोजन केलं होतं. क्रीडा, साहित्य, पत्रकारिता आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना या मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व सत्कार मूर्तींचे अभिनंदन करत गुरुमाऊलींच्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. गुरुमाऊलींनी मुख्यमंत्र्यांना अस्सल रुद्राक्षांची माळ अर्पण करून विशेष आशीर्वाद दिले. उभयंतांमध्ये राज्याच्या सर्वांगीण विकासावर आणि लोककल्याणावर सविस्तर चर्चा झाली. या देखण्या सोहळ्याचं सर्वत्र कौतुक होत असून मुख्यमंत्र्यांनी मुधोजीराजे भोसले यांच्या उपक्रमाची प्रशंसा करत गौरवपूर्ण उद्घाटन काढले. खेड तालुक्यातील गुणदे येथील सद्गुरू काळसिद्धेश्वर विद्यालयात 260 विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीच्या CSR फंडातून हा कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. कंपनीचे असिस्टंट मॅनेजर हर्षल आंबरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शाळेतील 7वी ते 10वीच्या सर्व गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचा लाभ मिळाला. पहिल्या टप्प्यात 90 सायकलींचे वितरण नुकतेच एका शानदार सोहळ्यात उत्साहात संपन्न झाले. याचवेळी घरडा केमिकल लिमिटेडच्या वतीनं शाळेला देण्यात आलेल्या डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्डाचे उद्घाटन CSR हेड बापूसाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला तर नवी दिशा मिळणार आहे. कार्यक्रमाला सरपंच रवींद्र आंबरे, संस्थेचे अध्यक्ष विक्रांत आंबरे यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेला मिळालेल्या महत्त्वपूर्ण मदतीबद्दल विद्यार्थी आणि पालकांनी संबंधित कंपन्यांचे मनपूर्वक आभार मानले. खेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष माधवी बुटाला आणि उपनगराध्यक्ष सतीश चिकणे यांचा खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते, संजीव मोदी यांच्यासह अनेक नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांना शाल, श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिवंगत सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ओमप्रकाश लड्ढा यांनी प्रास्ताविक केले तर वैशाली कवळे यांनी नवनिर्वाचित प्रतिनिधींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्ष माधवी बुटाला यांनी ज्येष्ठ नागरिक संघाला वेळोवेळी आवश्यक ते सहकार्य करण्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. संघाचे उपाध्यक्ष राजन दांडेकर यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. या सोहळ्याला ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेडच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद आणि ज्येष्ठ नागरिक संघ एकत्रितपणे कार्य करतील असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.